तर नमस्कार मंडळी, मी प्रथमेश पुन्हा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर मंडळी शेतावर चाललोय भात कापायला। बघा हत्यार अजून आहे का शेतावरचं भात कापायचं राहिलाय, पावसामध्ये राहिला होता कापायचा, तर आता तिकडेच चाललोय। काल भात सोडून टाकला एका शेतावरचा आम्ही जातो, आता भात कापायला चाललोय। तर चला जाऊया। मस्त ऊन पडलाय आज। तर मंडळी शेतावर आलोय, भात कापायचं काम चालू आहे। बघा इकडे भात कापायचं काम चालू आहे। हे बघा पूर्ण कुचलाय भात, आता खराब झाला। तर चला भात कापूया। तर मंडळी हे बघा भात पण काय कसं कापायचं काय सुचत नाही, एकदम म्हणजे खराब झालाय, कुठलाय शाप। काय राहिलं नाही त्याच्यात। तो व्हिडिओ तर मागू दिसतो। तर मंडळी अर्धा चोंडा कापून झाला आहे आणि आता घरी निघालोय जेवायला, जेवायचा टाइम झालाय। तर पुन्हा परत संध्याकाळी येऊ भात कापायला, तर आता घरी जातोय। दिवाळी संपली तरी भात कापून काय होत नाही, पावसामुळं डबल काम लागलं पावसात। तर चला घरी जाऊया। तर मंडळी घरी आलोय आता आपण, हे बघा तर मला जेवून घेऊ मस्त की फ्रेश होऊन परत शेतावर जाऊ। तर चला जेवून येतो, बाय। तर मंडळी जेवून आता पुन्हा आम्ही शेतावर चाललोय, म्हणजे माणसं गेलेत शेतावर, मी आत्ता निघालोय। 4 वाजले, तर थोडा आता म्हणजे 2 चोंडे कापायचे राहिले, ते जातो आणि कापूया मग। तर चला शेतावर जाऊया। तर आलोय आपण शेतावर आता, तर बघा अर्धा तोंडा कापून झाला। तर चला भात कापूया, चला भात कापूया।
मंडळी एवढं भात लावून काय उपयोग नाही बघा, काय आहेच नाही या पेंड्यावर. म्हणजे हे बघा भातच नाही काय. हा बघा इकडे इकडे कापलेलं आहे. हे बघा एवढं लावलेलं चोंड्यात म्हणजे कायच नाही झालंय. म्हणजे त्याच्या भातच नाही, लावून काही उपयोगच नाही, फुकट आहे. हे बघा हा सगळं आता गुरांना टाकायचं आहे. तर चला अजून एक चोंडा आहे तो कापूया. तर चला एक चोंडा राहिलाय कापायचा, तो कापून टाकूया. भरपूर आला यात पण. हा शेत लावायला 3000 रुपये खर्च केलेला आणि बघा 3000 रुपयातलं काय म्हणजे काहीच नाही. 3000 फुकट. तर मंडळी चला आता आम्ही घरी निघालोय. भात कापून झालेला आहे. अजून एक छोटासा बारका चोंडा आहे, उद्या कापून. आता घरी निघतोय. तर घरी आलोय फायनली आपण. हे बघा तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. चला बाय.